एक्सक्रिएशन. आज आपण सुरू करणार आहोत एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्रिएशन हे each and every living things most important process in living organisms. म्हणजे कोणत्याही सजीवामध्ये किंवा कोणत्याही जीवामध्ये महत्त्वाची काय आहे? एक्सक्रिएशन ही प्रक्रिया आहे, यानी की प्रोसेस आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. मग याचं महत्व काय आहे? व्हॉट इज मीन बाय एक्सक्रिएशन? एक्सक्रिएशन म्हणजे मानवाच्या असेल किंवा अॅनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघा, हे कोण आहे? अॅमिबा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स, मल्टीसेल्युलर अँड एनिमल्स, मल्टीसेल्युलर. Multicellular as well as unicellular. Both living things perform excretion. Some similar, some different. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही पॉइंट शिकत आहोत तो आहे एक्सक्रिएशन. हा सजीवामध्ये सर्वात महत्त्वाचा काय आहे? प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. काय आहे की प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये ऊर्जा बनत असते आणि ऊर्जा बनत असताना, एनर्जी क्रिएट होत असताना हार्मफुल सबस्टन्सेस त्यांच्या बॉडीतून काय होत असतात? रिलीज होत असतात. जसे की उदाहरणार्थ, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टू व्हीलर चालत असताना आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो आणि पेट्रोलवर आपण काय करतो? एनर्जी क्रिएट करून त्या पेट्रोलवर आपण टू व्हीलर चालवत असतो. परंतु त्या पेट्रोलचं फ्युलचं एनर्जी मध्ये कन्व्हर्शन होत असताना त्याच्यातून केमिकल रिएक्शन्स होतात आणि त्याच्यातून काय होतो? कार्बन डायऑक्साईड हा एअर आपण बघतो की सायलेन्सच्या माध्यमातून बाहेर पडतो. त्याच प्रक्रियेनुसार आपल्या बॉडीमध्ये देखील एनर्जी बनत असताना आपण जे डेली लाईफ मध्ये जे काही आपण खाल्लेलं असते तर त्या प्रत्येक फूड्स मध्ये काय असतं? वेगवेगळे विटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर्स हे सगळ्या गोष्टी असतात आणि आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिएक्शन झाल्यानंतर त्याच्यातून सुद्धा प्रोडक्ट्स आणि बाय प्रोडक्ट्स असे दोन पदार्थ आपल्याला शरीरामध्ये मिळत असतात. मग काय होते? तर शरीराला काय लागते? ऊर्जा लागते. तर ती ऊर्जा कशाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते? तर ती कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडतो आणि जी एनर्जी आहे ती आपल्या शरीरामध्ये एटीपीच्या स्वरूपामध्ये, कशाच्या स्वरूपामध्ये? एटीपीच्या स्वरूपामध्ये. कशाच्या स्वरूपामध्ये? एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा ही आपल्या बॉडीमध्ये जनरेट होत असते आणि युजफुल सुद्धा होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असेल तर एक्सक्रिएशन म्हणजे काय? तर एक्सक्रिएशन म्हणजे वेस्ट अँड हार्मफुल सबस्टन्स रिमूव्ह फ्रॉम ह्युमन बॉडी ऍज वेल प्लांट्स ऑल्सो. तुम्हाला माहित झाला पाहिजे, मानव असेल किंवा वनस्पती असेल त्यांच्या शरीरामध्ये असलेले टाकाऊ पदार्थ काय केले पाहिजे? तर शरीराच्या बाहेर टाकणे म्हणजेच काय होईल? एक्सक्रिएशन